बघूया कसा आहे घाट। 600 किलोमीटर आपण आतापर्यंत सकाळपासून रनिंग केलं। मंगळेकरकडे आलो आहे की नाही? मोठे मारली ना दिवसा ढवळ्यात चालू चालू लुटमार। गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय चॅनलवरती सर्वांचं स्वागत। निघालो आहे लोडिंगला बोकारोला। तर आपले जे बुकिंग आहे ते बाबा ट्रान्सपोर्ट यांच्याकडून भेटलेलं, ते घेऊन जायचं म्हटलं आपल्याला नवी मुंबई। ब्लॉग कंटिन्यू करूया। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल वरती सेट करा। चला मित्रांनो, जाऊया डायरेक्ट लोडिंग पॉईंटवर। तर पोचलोय मित्रांनो लोकेशन वरती आणि समोरच दिसत असेल तुम्हाला आपल्याला जायचा आहे रूट। तो 2 टप्प्यामध्ये दाखवतोय। एक ज्या लोकेशन वरती आपण आहे बोकारो, तिथून नवी मुंबई वाया नागपूर। तर 1750 किलोमीटरचं रनिंग दाखवतोय, म्हणजे ऑलमोस्ट 1800 किलोमीटरचं रनिंग आहे। आणि आपण 3 दिवसाचा टायमिंग घेतलाय हे लोकेशन सोडण्यासाठी। आता लोडिंगचं तुम्ही पाहिलं असेल आणि आपण सकाळी निघालो होतो लोडिंग करण्यासाठी। तर भरपूर लांबचा प्रवास आहे। ब्लॉग खूप इंटरेस्टेड होणार आहे आणि भरपूर साऱ्या गोष्टी याही ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटतील। लोडिंग चालू आहे। तर झाली आपली गाडी लॉक आणि सील केलेली आहे। तर अजून एक गंमत दाखवतो। हे बघा, हा खांबळा दिसत असेल आणि त्याचबरोबर हे बघू शकता शेजावरती बॉटल दिसतात का? अजून थोडं झूम करून बघा। काय दिवसा ढवळ्या लाईट चोरी कसे इलेक्ट्रिसिटीचा फायदा। थर्मल प्लांट आहे, लाईट फुकट आहे, पण तरी पण मीटरचं काही गरज नाही, डायरेक्टली लाईट वापरायची। तर अशी आहे गंमत। गाडी झाली आहे लोडिंग। तर निघूया इथून, रांचीला जाऊया पहिला, कारण रवी भाऊ जे आपल्या बरोबर होते ते पण तिथंच भेटतील आणि मग दोन्ही गाड्या संगच, एक पुणे एक मुंबई। तर चला आपला प्रवास सुरू करू। तर घेऊया देवाचं नाव, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ। तर आलोय मित्रांनो आता रोडला आणि आपण आहे रांचीच्या रोडवरती। तिथून रांची आहे 90 किलोमीटर। झालंय लोडिंग वगैरे तुम्ही पाहिलं असेल। तर ॲडव्हान्स घेऊन आपण निघालोय आता आणि 2000 रुपये बॅलन्स ठेवले, बाकी तो काही ट्रिपचा खर्च असेल तर तुम्हाला मी कसं रस्त्यात चालता सांगून देईलच। पण त्याआधी एक गोष्ट महत्त्वाची, जर तुम्ही या पट्ट्यामध्ये येत आहे तर इकडून बुकिंगचे रेट तुम्ही विचारही करू शकत नाही, असे भेटतात। तर ज्यावेळेस गाडी भराल त्यावेळेस भरतानाच चांगल्या रेटने गाडी भरा, जेणेकरून तुम्हाला इकडं गोष्टी फेस करायला नाही लागणार। तर चला डायरेक्टली पोचू आता रांचीला, कारण रांची 90 किलोमीटर आहे। मित्रांनो, हा समोर जो डोंगर दिसतोय ना, तर हा खूप डेंजर घाट आहे असं म्हणतात। तर चला बघूया कशी आहे घाटी। आपल्याकडले डोंगर तर याच्यापेक्षा मोठे आहेत, पण या रोडला मोठ्या गाड्यांना बंदी आहे, फक्त बारक्या गाड्यांना परमिशन आहे। आता जाऊया आपण, बघूया कसा आहे घाट। कसा वाटतोय व्ह्यू मित्रांनो? चला अजून बघा। बजरंग बली की जय। उन्हाळ्यात सुद्धा जरा चालू बघा। तर आलोय आपण टॉप वरती आता। समोर व्ह्यू सिक्कीदिरी म्हणून ह्या परिसराचं नाव आहे, सिक्कीदिरी। मित्रांनो मस्त अशी आंघोळ झालेली आहे, तुम्ही पाहिलं असेल, बाथरूम दाखवलं होतं आणि आपली पूजा पण झालेली आहे। तर बघत बसलो त्या आपले जे पार्टनर आहेत दुसरे त्यांच्या वाट, कारण त्यांना यायला अजूनही 15-20 मिनिटं टाईम आहे। तोपर्यंत उरकून घेतलं आणि मग आल्यानंतर रांची ते पुणे त्याचा आणि रांची ते मुंबई आपला असा प्रवास कंटिन्यू करू। तर बघू, आज जाताना दुसऱ्या रूटने निघालोय, तर तो रूट फायद्याचा पडू शकतो का हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये नक्की कळेल। त्यामुळे ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आपले ब्लॉग भरपूर असे मोठे होतात
आणि तुमचा भरपूर असा सपोर्ट भेटतोय, कारण ही जर्नी सुद्धा इंटरेस्टेड होणार आहे, तुम्हाला व्हिडिओ टाईमावरती पोहोचत जातील. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा आहे. आणि 1-2-3 किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला आता रांचीचा बायपास लागेल, तर बायपासने डायरेक्ट निघायचं. ही आहे रवी भाऊची गाडी MH20 2634 आणि आपली 1934. कशी आहे. त्याचं काम चालू आहे भरपूर ठिकाणी या रोडला. तर हा डायरेक्ट रायपूरला येतो रोड, पण अजून एक शॉर्टकट आहे, त्याने डायरेक्ट बॉर्डर पर्यंत जाता येतं. नारायण पर्यंत 400 किलोमीटरचा रोड आहे. आता 396 किलोमीटर झालंय, बघू शकताय. आणि ह्या रोडने डायरेक्टली रायपूरला जाता येतं. तर बघू किती वेळ लागतोय आपल्याला रायपूरला पोहोचायला. 8.5-9 तास दाखवतात, म्हणजे एक 12-13 तास लागेल, कारण भरपूर ठिकाणी सिंगल आहे, भरपूर ठिकाणी डबल आहे आणि थोडा टोल वाचतोय, त्यामुळे हा रोड ट्राय केला. दिसत असेल आपली 1934 आणि शेजारी मस्त असे ट्रक टाटाचे, त्याच्या मागे आपली रवी भाऊची पण गाडी. तर शंकर ढाबा थांबलोय, शंकर ढाब्याला जेवायला. तर चला जेवण करू. आतापर्यंतचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर चला डायरेक्ट जेवायला या मंडळी. जेवायला रवी भाऊ आणि आम्ही बसलो जेवायला. आता ढाब्यावरती नाव काय होतं आणि आमचं मेनू बघू शकताय. चना मसाला, रोटी, लोणचं, कांदा, त्यानंतर फंटा, ही पाणी बॉटल. जेवण नवकरी त्यामुळे तुम्ही पण जेवून घ्या. अजून पटेलगावचं लोकेशन टाकलंय, ते आहे छत्तीसगडमध्ये. इथून 170 किलोमीटर बघू शकताय. 170 किलोमीटर आहे. 3 तास 56 मिनिटं, म्हणजे 4 तास आपल्याला दाखवत आहेत. तरी 11 वाजतील. तर बघू तिथपर्यंत कव्हर करण्याचा प्रयत्न करू. आणि तिथूनही रायपूर एक 250-300 किलोमीटरचा प्रवास आहे, तर तो पण कव्हर करायचा आहे. भरपूर मोठा पल्ला आहे. तर बघूया आता जिथपर्यंत जेवढं कव्हर करता येईल, कारण जेवलंय थोडं लवकर याच्यासाठी जेवलो की जेणेकरून झोप लागणार नाही. आणि जर उशिरा जेवलो असतो तर मग सुस्ती आली असती, तर प्रवास जास्त कव्हर करता आला नसता. म्हणून लवकर जेवलो, जेणेकरून डायजेस्ट होईल. आणि परत जे 11-12 वाजता झोप यायची ती 3-4 वाजेपर्यंत होईल. चला बघू किती कव्हर करता येते, किती लांबपर्यंत जाता येते. चला सगळं तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे बघायला भेटेल. मुंबईकरकडे आलो नाही की नाही. मोठे मारली आहे ना दिवसा ढवळ्यात चालू लुटू मार. 200 रुपये घेतले टिपे असून सुद्धा. क्या बाबा ना 200 लेते लीगल एंट्री. ये देखो ये, और ये RTO चेक पोस्ट. आराम करायला थांबलोय आणि रात्रीचे वाजले आहेत 1. आपण आतापर्यंत 600 किलोमीटरचा प्रवास कव्हर केलाय. 4 वाजता आपण निघालो, बोकारो स्टील सिटीला गेलो, तर ते 100 किलोमीटर. त्यानंतर बोकारो स्टील सिटी तर रिटर्न परत रांची, ते 100 किलोमीटर, 200 किलोमीटर झाले. आणि रांची टू इथपर्यंत हे 375, म्हणजे 400, 500, 575 किलोमीटर, म्हणजे 600 किलोमीटर पकडू तुला. तर 600 किलोमीटर आपण आत्तापर्यंत सकाळपासून रनिंग केलंय. त्यातले 3-4 तास आराम केला असेल, जे दुपारी आपण थांबलो होतो तेवढंच. तर आता पण आरामाची गरज आहे, म्हणून आता आराम करूया. अजूनही
300-400 किलोमीटरचा प्रवास छत्तीसगड मधला बाकी आहे. तो आपण उद्या दिवसभरामध्ये पूर्ण कव्हर करू. तर भाऊ म्हणतोय 3 वाजता उठायचं, पण मी 4चा अलार्म लावला, कारण 600 किलोमीटर म्हणजे, आणि या खराब रस्त्यामध्ये डोकंच खराब आहे. तर डायरेक्टली झोपायचं आहे आणि सकाळी उठून बाकीचा प्रवास कंटिन्यू करायचा आहे. तर मित्रांनो, एवढ्या लेट नाईट तुम्हाला गुड नाईट, आणि भेटूया आता सकाळी गुड मॉर्निंगला. चला बाय. The next morning. गुड मॉर्निंग मित्रांनो, जय शिवराय चॅनलवरतीच पुन्हा एकदा छत्तीसगड मधून आपलं स्वागत. आज दाखवता येईल, बऱ्यापैकी कव्हर करता येईल आणि तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. तर चला ब्लॉग कंटिन्यू करूया. छान असं तळ आहे, पण आपण इथं आंघोळ नाही करणार आहे. धरमजयगड तर पोहोचलोय मित्रांनो धरमजयगडला. सकाळपासून 100 किलोमीटर गाडी चालवली तेव्हा कुठे आता जाऊन हा चांगला रोड आलाय. तर या रोडने आपण बलोदा बाजारला जाणार आहे. हा कोबरा हायवे, कोरबा हायवे, कोरबाला कोबरा म्हणलं जातं. कोरबा हायवे आणि इथून आपण बलोदा बाजारला जाणार आहे डायरेक्ट. तर चला पोहोचू लवकर. ते आहे 155 किलोमीटर बलोदा बाजार. तर मित्रांनो, आता आपण आहे जाजगीरच्या जवळ. बलोदा बाजार आहे 91 किलोमीटर. तर इथं मस्त थंडगार असं पाणी भेटलंय आणि टॉवेल पण बघू शकता भिजून घेतलाय पूर्ण. तो पाण्यावरती झाकण्यासाठी कामाला येतो. गरमी भरपूर आहे. दररोज 3 दिवस झाले हे, म्हणजे दररोज आपण असंच करतोय की जेणेकरून आपलं पाणी थंड राहिलं पाहिजे प्रवासामध्ये. आणि बॉटल पण भरून घेतल्यात चिल्ड पाण्याने एकदम, तर जेणेकरून आपलं पाणी राहील थंड. अजून आंघोळ करायची, जेवायचंय. त्याचबरोबर डिझेल पण भरून घेतलं इंडियन ऑइलच्या पंपवरतून. 3000 रुपयाचं डिझेल टाकलं. उन्हाच्या आधी लवकरात लवकर बाकीचं डिस्टन्स पण कव्हर करू. चला निघूया इथून. पामगडला पोहोचलोय मित्रांनो आणि इथून घ्यायचं आपल्याला लेफ्ट. तर हा रोड जातो बलोदा बाजार 46 किलोमीटर आणि रायपूर आहे 125 किलोमीटर. तर चला बलोदा बाजारला पोहोचू पहिलं. इथे पण इलेक्शनचं चेकपोस्ट आहे. चला निघूया पुढे. आणि आता समोर एक नदीचा व्ह्यू बघा, मस्त असा नदीचा व्ह्यू. या नदीचं नाव आहे शिवनाथ नदी आणि नदीचा परिसर बघू शकते. पडरिया गाव आहे, पडरिया. इथं मस्त असं मंदिर आहे पडरिया गावच्या नदीवरती. आंघोळ करू मस्त. तर मित्रांनो, मागं नदी दिसत असेल, मस्तपैकी आंघोळ झालेली. रवी भाऊची गाडी मागच आहे, ही पण बघू शकताय. सगळं पूजा वगैरे सगळं ओके झालंय, आंघोळ झालेली. आता डायरेक्ट जाऊ बलोदा बाजारला. तिथे जाऊ. एक 20-25 किलोमीटरचं अंतर आहे, तर एक अर्धा-पाऊण तास लागेल. त्यानंतर जेवण वगैरे करून घेऊ आणि मग तुम्हाला अजून एक नवीन रोड दाखवतो, जो रायपूरला न जाता डायरेक्टली महाराष्ट्र आणि छत्तीसगडच्या बॉर्डरवरती जातो. तर त्या रोडपर्यंत म्हणजे भरपूर असे टोल वाचवलेले आहेत. फक्त थोडा रोड खराब लागतोय म्हणून टाइम जातोय, बाकी काही नाही. बाकी सगळा रोड व्यवस्थित आहे.